and welcome to our first English class. मी मानसी आज तुमच्या पहिल्या इंग्लिश क्लासमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण तुमच्या सिलेबस मधला फर्स्ट चॅप्टर आहे त्याला वाचू आणि समजू. तर पहिला जो तुमचा चॅप्टर आहे ती बेसिकली पोयम आहे, तिचं नाव आहे बी द बेस्ट. बी द बेस्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट बना, सर्वोत्तम बना. पहिले आपण ही पोयम एकदा पूर्ण वाचूया आणि त्याच्यानंतर त्याला समजू. Be the best. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the rill. Be a bush if you can't be a tree. If you can't be a bush, be a bit of the grass. And some highway happier make. If you can't be a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. We can't all be captains, we have got to be crew. There's something for all of us here. There's big work to do and there's lesser to do. And the task you must do is the near. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail. Be the best of whatever you are. Written by Douglas Malloch. So this poem is written by Douglas Malloch. ही जी पोएम आहे तिचे पोएट आहे डगलस मेलोक, हे त्यांचं नाव आहे. तर आता आपण ही पोएम वाचूया आणि त्याला समजूया. तर बी द बेस्ट, आता मी तुम्हाला सांगितलं त्याचा अर्थ काय झाला की सर्वोत्तम बना, सर्वोत्कृष्ट बना. बी द बेस्ट, सर्वोत्तम बना. इफ यू कांट बी अ पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल. जर तुम्ही पाइन काय, हे एक मोठं झाड असतं, देवदारचं झाड असतं, त्याला पाइन ट्री म्हणतात. खूप मोठं, खूप विशाल असतं हे वृक्ष. इफ यू कांट बी अ पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल, तर तुम्ही जर हे झाड मोठं वृक्ष नाही बनू शकत ऑन द टॉप ऑफ द हिल. हिल म्हणजे काय झालं, पर्वत, मोठा जो पर्वत असतो. तर हिल मध्ये, हिलच्या टॉप वरती, टॉप म्हणजे शीर्षस्थान, जे सगळ्यात वरती असतं, दॅट इज टॉप. तर टॉप वरती जर तुम्ही हे पाइन म्हणजे खूप मोठं झाड नाही बनू शकत, बी अ स्क्रब इन द व्हॅली. तर तुम्ही काय बना, व्हॅली मध्ये स्क्रब बना. व्हॅली म्हणजे जिथे खूप झाडं झुडपं असतात, अशी खूप ग्रीनरी असते, अशी जागा असते. आणि तिथे काय बना, स्क्रब. स्क्रबचा अर्थ हा इकडे लिहिलाय, अन एरिया कवर्ड विथ स्मॉल लो प्लांट्स. तर स्क्रब म्हणजे मोठं झाड, मोठं वृक्ष नसतं, पण छोटे, त्याहून लहान झाडं आणि लो प्लांट्स, लो म्हणजे हाईट मध्ये सुद्धा कमी असे प्लांट्स असतात, छोटे छोटे प्लांट्स असतात. तर तेच म्हणतात की इफ यू कांट बी अ पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल, जर तुम्ही पाइन ट्री, मोठं वृक्ष नाही बनू शकत हिल वरती, शीर्षस्थानावरती, तर बी अ स्क्रब इन द व्हॅली. तर व्हॅली मध्ये जिथे खूप सारे झाडं झुडपं आहेत, तिथेच तुम्ही एक छोटा प्लांट बना, छोटा स्क्रब बना. स्क्रब म्हणजे लहान प्लांट बना. बट बी द बेस्ट लिटिल स्क्रब बाय द साइड ऑफ द रिल. बट म्हणजे पण जे आहे, जे बेस्ट लिटिल स्क्रब बना, म्हणजे जे झाड छोटं जरी झालं, प्लांट छोटा जरी झाला तरी त्याच्यात तुम्ही बेस्ट बना. बाय द साइड ऑफ द रिल. रिल म्हणजे काय झालं, अ स्ट्रीम. स्ट्रीम म्हणजे लहान नदी किंवा झरणा, है ना. तर अशी छोटीशी नदीच्या शेजारी तुम्ही राहणारे एक स्क्रब बना. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. जर तुम्ही झाड नाही बनू शकत, मोठं नाही, लहान नाही, तर झाड नाही बनू शकत, तर बुश बना. बुश म्हणजे काय, जे खूप अनेकही लहान लहान छोटे छोटे तुम्हाला झाडं दिसत असतील, कधी जर तुम्ही अशी जंगलात गेले असाल किंवा असं पाहिलं असेल, तिथे लहान लहान झाडं खूप असतात, अगदी लहान लहान, तर त्यांना काय म्हणतात, बुश म्हणतात. तर जर झाड नाही, पेड नाही बनू शकत, वृक्ष नाही बनू शकत, तर बुश बना. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बिट ऑफ द ग्रास. जर तुम्ही बुश पण नाही बनू शकत, तर काय बनायचं, बिट ऑफ द ग्रास. ग्रास म्हणजे काय झालं, गवत. गवतचं एक बिट म्हणजे जे एक असं ते असतं, काडी असते त्याची, ती बना तुम्ही. अँड सम हायवे हॅपियर मेक. आणि हायवे म्हणजे जो महामार्ग असतो त्याला हॅपियर बनवा. कारण की हॅपियर बनवा, कसं बनवाले, कारण की जो गवत असतो आणि जे झाडं असतात साईडला हायवेवरती, त्यांना जर तुम्ही कधी बसनी किंवा असे कधी गेले आहात हायवेवर, तर बघितलं असेल किती छान दिसतात. तर जे लोक हायवेवर जाणारे असतात त्यांना ते बघून खुशी मिळते, प्रसन्नता मिळते. तर म्हणून लिहिले अँड सम हायवे हॅपियर मेक. एवढं परत समजावते तुम्हाला एकदा मी, की जर तुम्ही एक मोठं पाइन ट्री, मोठं वृक्ष नाही बनू शकत ऑन द टॉप ऑफ द हिल. हिल म्हणजे मोठ्या पर्वताच्या
अगदी शीर्षस्थानीवरती मोठं वृक्ष नाही बनू शकत, तर स्क्रब बना इन द व्हॅली, म्हणजे लहान झाड बना, लहान प्लांट बना. लेकिन पण जे आहे, जे झाड बनाल ते तुम्ही बेस्ट बना, ते सर्वोत्तम बना. आणि बाय द साइड ऑफ द रिल, आणि ते रिल म्हणजे काय झालं, स्ट्रीम, जो लहान नदी असते, तर नदीच्या शेजारी राहणारा जे लहान झाडं असतात ते बना. जर तेही नाही बनू शकत तर बी अ बुश, बुश म्हणजे अनेक लहान लहान जे एकदम छोटे छोटेसे झाडं असतात ते बना. इफ यू कांट बी अ ट्री, जर पेड़ नाही बनू शकत तर हे बना. जर तुम्ही बुश पण नाही बनू शकत तर बिट ऑफ द ग्रास, तर ग्रास बना, गवत बना, गवतचं एक काडी असते तशी गवत बना. आणि अँड सम हायवे हॅपियर मेक, आणि जे हायवे आहे त्यांना हॅपियर बनवा, ताकी लोक तुम्हाला पाहून खुश हो, प्रसन्न हो. इफ यू कांट बी अ मस्की देन जस्ट बी अ बास. मस्की अँड बास नेम्स ऑफ फिश. हे काय आहे, फिश म्हणजे मासोळी, मासोळींचे प्रकार आहेत दोन. हे दोन प्रकारांचे मासोळ्या असतात, मस्की आणि बास नाव आहे मासोळ्यांचं. मस्की ही मोठी फिश असते आणि बास ही लहान फिश असते. तर इफ यू कांट बी अ मस्की, जर तुम्ही मस्की मोठी फिश नाही बनू शकत, देन जस्ट बी अ बास, तर लहान मासोळी बास बना. बट द लाईव्हलीएस्ट बास इन द लेक, पण ती जी बास तुम्ही बनाल, छोटी मासोळी जरी बनले तरी लाईव्हलीएस्ट, फुल ऑफ एनर्जी, खूप ज्याच्यात जे एनर्जी असते अशी तुम्ही बास बना, की तुझ्यासारखं अनेक कोणी नसते. वी कांट ऑल बी कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी क्रू. आपण सगळे एक बरोबर कॅप्टन्स नाही बनू शकत. कॅप्टन म्हणजे कोण, जे शिप चालवतं त्याला कॅप्टन म्हटलं जातं. तर सगळेजण कॅप्टन नाही बनू शकत, कॅप्टन तर एकच असतो. वी हॅव गॉट टू बी क्रू, आपल्याला क्रू पण बनावं लागतं. क्रू म्हणजे सेलर्स हु वर्क ऑन अ शिप, जे शिप वरती काम करतात, काम करणारे लोक असतात त्यांना क्रू म्हणतात. कामं खूप सारे असतात ना शिपवरती, एक कॅप्टन असतो, बाकी आणखी खूप कामं असतात जे लोक करतात, त्यांना क्रू म्हणतात. देअर समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर, तर आपल्या सगळ्यांकरता इथे काही ना काही काम आहे. असं नाहीये की आपल्याकरता मोठंच काम असेल, मोठं नाहीये तर लहान काम, तर हर कोणाकरता काही ना काही काम ठरवलेलं आहे. देअर इज बिग वर्क टू डू अँड देअर इज लेसर टू डू, तर काही लोक बिग वर्क करतात, खूप मोठे मोठे कामं करतात, तर काही देअर इज बिग वर्क टू डू, खूप मोठे कामही आहेत जगात करायला. आणि देअर इज लेसर टू डू, लेसर म्हणजे जे इतकं इम्पॉर्टंट नाहीये, जे इतकं महत्वपूर्ण नाहीये. पहा लिहिलंय इकडे अनइम्पॉर्टंट, लेसर म्हणजे अनइम्पॉर्टंट. तर देअर इज बिग वर्क टू डू अँड देअर इज लेसर टू डू, तर म्हणजे खूप मोठे कामही आहेत जगात करायला, आणि इतके मोठे कामं नाही जे थोडेसे कमी इम्पॉर्टंट आहेत असे कामं पण आहेत. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर, पण तुम्ही जे टास्क करताय, तुम्ही जे वर्क जॉब करताय, आपलं कार्य करताय, ते डू इज द नियर. नियरचं तसं शाब्दिक अर्थ काय असतं, जवळ. इथे याचा अर्थ हा आहे की तुम्ही जेही काम करा ते पूर्ण मनाने करा आणि त्याच्यात आपलं 100% द्या, ज्यात तुम्ही एकदम तुम्हाला कॉन्फिडेंट आहे की तुम्ही हे काम नीट प्रकारे करू शकताय, तेच काम तुम्ही करायचं. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल, जर तुम्ही हायवे महामार्ग नाही बनू शकत देन जस्ट बी अ ट्रेल. ट्रेल म्हणजे काय, अ नॅरो पाथ, म्हणजे एकदम जी अशी पतलीशी जागा असते, पतलासा रस्ता असतो ते बना. ट्रेल हे तुम्ही असं समजू शकतात, पगडंडी असते, जो पायी वाट असतो त्यालाही त्याला ट्रेल म्हणतात. तर जर तुम्ही हायवे नाही बनू शकत तर पाय वाट बना. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार, जर तुम्ही सन नाही बनू शकत तर स्टार बना. सूर्य एकच असतो, हर कोणी नाही बनू शकत. सूर्यामध्ये काही त्याच्या विशेषता असतात, तर ते आपल्या सगळ्यात असं जरुरी नाहीये. तर इफ यू कांट बी द सन, जर तुम्ही सन नाही बनू शकत तर काय बना, स्टार बना, सितारा बना एक. इट इजंट बाय साइज दॅट यू विन ऑर यू फेल, तुमच्या साईज वरती हे डिपेंड बिलकुल नाही करत, हे बिलकुल असं अवलंबून नाहीये की तुम्ही विन म्हणजे की जिंकाल किंवा फेल व्हाल, याचा तुमच्या साईजशी काहीच जे आहे संबंध नाहीये. बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर, तुम्ही जे काही आहात त्याच्यात तुम्हाला बेस्ट बनायचंय, त्यात तुम्हाला आपलं 100% द्यायचंय आणि नेहमी बेस्ट बनायचंय. तुमची पूर्ण जी आहे ती ही राहिली पाहिजे की तुम्ही ते जे काम करताय, कोणतंही काम असो, त्याच्यात तुम्ही आपलं 100% द्या आणि त्यात तुम्ही बेस्ट काम करा. तर ही पोयम अशी डगलस मॅलोकनी लिहिलेली, आज आपण वाचली, खूप छान पोयम होती. आणि ह्याच्यात हे सांगितलं गेलं की आपण जेही काम करायचं ते मनापूर्वक करायचं आणि ते जे आहे 100% देऊन आणि सर्वोत्तम करायचं, त्याच्यासारखं आणि काही नाही झालं पाहिजे. तर आता आपण ही पोयम पूर्णतया नीट प्रकारे समजून घेतली आहे. आता आपण ह्याचे अनेक विविध जे पहलू आहेत त्यांना पण बघूया आणि समजूया. सगळ्यात आधी याची वर्ड मिनिंग्स बघूया.
शब्दार्थ की काय शब्दांचे अर्थ आहेत हे तुम्ही आपल्या कॉपीमध्ये लिहून घ्या. बेस्ट म्हणजे फायनेस्ट, सर्वोत्तम, जे सगळ्यात उत्कृष्ट असतं त्याला बेस्ट म्हणतात. हिल, स्लोप, टेकडी. ह्याच्यात इंग्लिश आणि हिंदी, इंग्लिश आणि मराठी दोघांचे तुम्हाला मिनिंग दिलेले. तर हिलचा अर्थ स्लोप आणि टेकडी म्हणतो आपण ज्याला की. ग्रास, ग्रीनरी, गवत. हायवे, मेन रोड, महामार्ग. लाईव्हलीएस्ट म्हणजे एनर्जेटिक, सजीव. तुमचा ग्रुप असेल मैत्रिणींचा तर त्याच्यामध्ये काही असं असेल ना की कोणी कोणी मुलं मुली खूप जास्त सजीव असतील, ज्यांच्यामध्ये खूप जिवंतता असते, खूप ते जिथे जातात तिथे खूप छान वाटतं, एकदम माहोल जे एकदम बनवून देतात, तर ते काय आहे, लाईव्हलीएस्ट आहेत, त्यांच्यामध्ये खूप एनर्जेटिक आहेत ते लोक. टास्क म्हणजे जॉब, जे कार्य आपण करतो, जे काम आपण करतो ते टास्क असतं. ट्रेल, ट्रॅक, पायवाट. ट्रॅक म्हणजे अशी ट्रॅक असते ज्यात आपण जातो कुठे कधी, तर ती पायवाट, त्याला आपण ट्रेल म्हणतो. नेक्स्ट आपण पाहू अपोजिट्स. अपोजिट्स म्हणजे काय असतं, विपरीत अर्थक, जे विपरीत, विलोम ज्याला म्हणतात ते अपोजिट्स असतात. टॉप, बॉटम. टॉप म्हणजे सगळ्यात वरती आणि बॉटम म्हणजे सगळ्यात खालती. लिटिल, बिग, हे तुम्हाला माहितीच असेल, लिटिल म्हणजे लहान, बिग म्हणजे मोठं. साइड, सेंटर. साइड, दिस इज साइड अँड दिस इज सेंटर. मेक, डिस्ट्रॉय. मेक म्हणजे काही वस्तू बनवणं आणि डिस्ट्रॉय म्हणजे त्याला विध्वंस करणं, काही वस्तू विध्वंस करणं, तर दॅट इज डिस्ट्रॉय. लाईव्हलीएस्ट अँड लाईफलेस. लाईव्हलीएस्ट आत्ताच मी तुम्हाला अर्थ सांगितलं, जे एनर्जेटिक असतात, आणि लाईफलेस जे खूप डल असतात, बोर असतात, ते लाईफलेस त्याला म्हणतात. ऑल, नन. ऑल म्हणजे सगळे आणि नन म्हणजे कुणीच नाही. नियर, फार. नियर म्हणजे जवळ आणि फार म्हणजे दूर. हे माझ्या जवळ आहे आणि हे माझ्या दूर आहे. दिस इज नियर, दिस इज फार. नेक्स्ट आपण जे साइडचे क्वेश्चन्स होते तुमचे ते आता बघूया. व्हॉट इज द मेन डिफरन्स बिटवीन अ पाईन ट्री अँड अ स्क्रब. पाईन ट्री आणि स्क्रब मध्ये जो मेन अंतर आहे तो काय आहे, डिफरन्स म्हणजे अंतर. The main difference between a pine tree and a scrub is that pine tree is on the top of the hill and a scrub is in the valley. तर म्हणजे जो मुख्य जो अंतर आहे, पाईन ट्री जो मोठा वृक्ष आहे आणि स्क्रब मध्ये तो काय आहे, इज दॅट पाईन ट्री इज ऑन टॉप ऑफ द हिल, की पाईन ट्री जो असतो तो हिलच्या एकदम टॉप वरती असतो आणि स्क्रब इज इन द व्हॅली. आणि स्क्रब जेव्हा की व्हॅली, व्हॅली जी की जमिनीवरती असते तिथे स्क्रब आपल्याला दिसतो. What do people like to see along the highway? लोकांना हायवे वरती काय पाहायला आवडतं? People like to see a bit of grass along the highway. तर लोकांना हायवे वरती जे आहे बिट ऑफ ग्रास म्हणजे जर त्यांना गवत दिसून जाए हिरवी हिरवी तर ती पाहायला त्यांना खूप आवडते. What is the message given at the end? या पोयमच्या शेवटमध्ये कोणता मेसेज, कोणता संदेश दिला गेलाय? द मेसेज गिवन ॲट द एंड इज, जो संदेश दिला गेलाय तो असा आहे, बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर, की तुम्ही जे काही आहात त्याचे बेस्ट बना, त्यात सर्वोत्तम बना, सर्वोत्कृष्ट काम करा. तर अशी आजची आपली क्लास संपली आहे. कशी वाटली तुम्हाला? सगळं समजत आलंच असेल. तर या क्लासमध्ये आज आपण काय शिकलो? आपण शिकलो की आपल्याला कोणतंही काम पूर्ण 100% देऊन मनापूर्वक करायचं आहे. त्याच्यात काही पण आपल्याला नेगेटिव्ह थॉट्स आणायचे नाही मनात. जे करतोय ते असं सोचायचं की सगळं छानच होईल, सगळं बढिया होईल. आणि बी द बेस्ट, यानी की सर्वोत्तम बना, सर्वोत्कृष्ट बना. आजचा दिवस तुमचा चांगला जाओ. बी हेल्दी, बी हॅपी, बी सेफ. थँक्यू.